शांती। आज आहे 3/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही खरेखरे राजऋषी राजयोगी आहात। तुम्हाला राजाई करिता पवित्र जरूर बनायचे आहे। प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीवरील अटेन्शन अर्थात लक्ष तुम्हाला राजाई करिता लायक बनवते? उत्तर आहे, जर पूर्णपणे लक्ष अभ्यासावर केंद्रित असेल तर राजाई मिळते। बाबा जे काही सांगतात ते काळजीपूर्वक ऐकून धारण करा। बाबांनी सांगितले आणि मुलांनी ऐकले तर राजाई मिळेल। जर ऐकताना जांभई देत असाल अथवा डुलकी काढत असाल, बुद्धी भटकत असेल, तर राजाई गमावून बसाल। त्यामुळे पूर्णतः अभ्यासावर लक्ष केंद्रित करा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कुळाला कलंकित करणारे कोणतेही खराब काम करायचे नाही। पवित्र बनण्याची स्वतःशी शपथ घ्यायची आहे। 2. आता आपला वेळ आणि पैसा वाया घालवायचा नाही। फुलांच्या बगीच्यामध्ये जाण्यासाठी काटे अर्थात अवगुण काढून टाकायचे आहेत। आजचे वरदान आहे, अलौकिक खेळ आणि खेळण्यांशी खेळत असतानाही सदैव शक्तिशाली बनणारे अचलडोल भव। स्पष्टीकरण आहे, अलौकिक जीवनामध्ये मायेची विघ्ने येणे हा देखील एक खेळ आहे। जसे शारीरिक शक्तीसाठी खेळ खेळायला लावतात, तसे अलौकिक युगामध्ये परिस्थितींना खेळणी समजून हा अलौकिक खेळ खेळा। त्यांना घाबरू नका अथवा विचलित होऊ नका। सर्व संकल्पासहित स्वतःला बापदादांवर अर्पण करा, म्हणजे मग माया कधीही वार करू शकणार नाही। दररोज अमृतवेलेला साक्षी बनून स्वतःचा सर्व शक्तींनी शृंगार करा, तेव्हाच अचलडोल राहाल। स्लोगन आहे, कोणताही सांसारिक समाचार ऐकणे किंवा ऐकवणे हे देखील स्वतःमध्ये कचरा जमा करणे आहे। ओम शांती।